एका डबक्यात एक कुत्र बसून होतं, त्याच्या अंगाला चिखल लागून होता. ते कुत्र कवा आमच्या मधात येऊन उभं झालं आणि जे त्यांना अंगाला झडती दिली का नाही, अर्धा चिखल देशमुख साहेबांच्या अंगावर, उरला सुरला माया अंगावर. आता देशमुखाच्या राज्यात आपल्याला उरलं सुरलंच भेटन का नाही साहेब? हनीफाई म्हणे पुराण मानव होली आहे. आता या विनोदातला मी तुमच्या समोर हनीफाई लंगडते पण अजून आहे. एस.आर. देशमुख निवृत्त झाले पण त्याची आवृत्ती पठाणपुरात फिरतच राहते. तुम्हाला सांग, आता राहायला प्रश्न त्या कुत्र्याचा, ते कुत्र कोणाचं मला माहित नाही, कारण कोणाच कुत्र्याला आपण कोणाचे आहो हे माहित नसते, असा मा अभ्यास आहे तुमच्या माहितीसाठी. तर मी ते मिर्झाजी कहीन नावाचं सदर चालवत होतो. मला रोज पत्र पाठवलं का 250, 300, 400, 500 पत्र आहे. ते पत्र चिवडून त्यातले मी पत्र निवडतो. पहा त्यातले 10-12 उत्तर सांगतो तुम्हाला. एक विठ्ठल खडसे, रामनगर वर्धा, त्यानं मला पत्र पाठवलं. म्हणजे बोल मिर्झा बोल, तू हे काय केलं. मी साला रात्रभर परेशान, का इतक्या दुरून त्याला आपण काय केलं असं. कारण वर्धा हे गाव माया धंजी मानिकवाड्यापासून नेरपासून 105 किलोमीटर दूर, आणि मला इतक्या दुरून त्याला लिचोंडा घेतला, गुदगुल्या केल्या, कोंबा दिला का ढुसा मारला. बोल मिर्झा बोल, तू हे काय केलं. मी उत्तर दिलं, सांग विठ्ठल सांग, त्या बापाचं काय केलं. म्हणजे त्याच्या प्रश्नाला अर्थ नाही, आपल्या उत्तराला असण्याचा का ठेका घेतला आहे का आपण. आणि तरुण पोट्ट्या पट्ट्याला तर काम धंदेच नाही, कारण दिल तो पागल आहे, दिल तो दिवाना आहे. दिल तो काय आहे करायचे काही लक्षातच नाही येऊन राहिलं. मग एका पोराचा दिल दिवाना झाला आणि त्यानं मला पागल केलं. त्यानं मला प्रश्न विचारला, म्हणजे मिर्झा साहेब ती माझ्याकडे पाहते आणि मी जवळ गेलो तर बोलत नाही, असं का. आता हा असं म्हणलं वानर तोंड्या, ते बिचारी कुतूहल म्हणून पाहते, तिला वाटते आपले पूर्वज असे होते, डार्विनचा सिद्धांत, आणि हा लेखाचा जांगड बुत्ता करते. ती माझ्याकडे पाहते मी जवळ गेलो तर बोलत नाही, असं का. मी उत्तर दिलं, म्हणलं ते डोळ्यानं हाय फेरकी, ते पाहते मले आणि जातले का तू म्हणलं. तर हे झाले असे, हे झाले असे, हे झाले असे. आता काही तसे आणि मग काही कसेच्या कसे. आता तसे प्रश्न पहा. एक जण म्हणे, मिर्झा साहेब तुम हो अगर अफगानी तो फिर बताओ तुलबानी, रब्बानी या जिलानी. म्हणजे तुम्ही जर कुणबी हा तर तिरडे हा, धनोजे हा, घाटोडे हा, खैरे हा, बावने हा का खेडुले हा. तुम हो अगर अफगानी तो फिर बताओ तुलबानी, रब्बानी या जिलानी. मी उत्तर दिलं, मुझे भी प्यारा है तुमसा ही भारत का हवा पानी, तुम भी हिंदुस्तानी प्यारे मैं भी हिंदुस्तानी. एकाने प्रश्न विचारला, मैंने अपने देश में ऐसे घोटाले क्यों हैं, सफेद लिबास और दिल काले क्यों हैं, फिर भी देश इनके हवाले क्यों हैं. उत्तर दिला, जब तक सच के मुंह पर ताले रहेंगे, झूठ जब तक सच के मुंह पर ताले रहेंगे, झूठ के हाथों में तलवार और भाले रहेंगे, तब तक रहेगा इंसान भूखा और शैतान के मुंह में निवाले रहेंगे. आणि एका पोराचं नाव शरद कुमार बादशाह, धनगर चिंचोली, तालुका यावल, जिल्हा जळगाव. आणि त्यानं प्रश्न विचारला, म्हणजे मिर्झा साहेब तुम किस झाड की पाती हो. तुम्ही कोण्या झाडाचं पाहना, वांग्याचं, टमाट्याचं, भेद्राचं, एरंडाचं, सुबाबुईचं का बाबुईचं. मिर्झा साहब तुम किस झाड़ की पाती हो. मैं उत्तर दिला, जिसकी सुगंध दूर दूर तक जाती है, जिसे सूंघने दुनिया सारी आती है, 7 समंदर पार जिसकी ख्याति है, हिंदुस्तान है वो पेड़ जिसकी ये पाती. आता हे झाले तसे. आता ऐकता का कसेच्या कसे. याच्यापेक्षा चांगले प्रश्न, याच्यापेक्षा चांगली रुक्त्या व्हीसीडी मध्ये आहे. 35 रुपये किंमत आहे. महाराजापाशी ठेवून 2 रंगाच्या सीडी आहे. अटकली कुठी तर जाशीन कुठी. एक आहे सुपरफास्ट मिर्झा एक्सप्रेस आणि एक यायची आहे, तिचं नाव आहे बोमला रे बोमला. आणि मी ऑडिओ कॅसेट काय आणले, हे सहज म्हणून आणले मी. ऑडिओ कॅसेट आहे मिर्झा एक्सप्रेस, एकीचं नाव आहे जांगड बुत्ता, एक आहे घरावर गोटे, आणि चौथी आहे धोतर गुतलं बोरीले. चोर गेला चोरीले आणि धोतर गुतलं बोरी. आता कसेच्या कसे पहा. एका पोराचं नाव भुरेखा पठाण, गानली, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव. नाव भुरेखा पठाण. प्रश्न पहा, तो म्हणे सलमान मुसलमान, रहमान मुसलमान, मग हनुमान काऊन हिंदू म्हणे. लावते का म्हणलं भांडण, आणते का घरावर गोटे, करते का रे म्हणलं जांगड बुत्ता. म्हणे सलमान मुसलमान, रहमान मुसलमान, मग हनुमान काऊन हिंदू म्हणे. याचं नाव होतं भुरेखा. अरे म्हणलं रेखा हिंदू, सुरेखा हिंदू, आणि भुरेखा काऊन मुसलमान रे बा म्हणलं. पण या भुरेखा पठाणचा दुसरा प्रश्न तुम्ही ऐकाल तर तुमचं मन अभिमानानं भरून येईल का या इथला मुस्लिम इथल्या संस्कृतीशी किती रुळला आहे. मी इथला मुस्लिम म्हणून आलो, जो भारतातला मुस्लिम आहे तो किती रुळला आहे पहा. त्यानं प्रश्न विचारला. हा प्रश्न एखाद्या
भरतबुवा रामदासीने विचारला असता, एखाद्या खटोळनं विचारला असता, मला नवल नसतं वाटलं, पण याचं नाव भुरेखा पठाण, हा उर्दू भाषिक वाटते, त्यानं प्रश्न विचारला. म्हणजे ज्याचे घरी गाय त्याचे घरी विठ्ठलाचे पाय, तर ज्याचे घरी म्हैस त्याचे घरी काय. ज्याचे घरी गाय त्याचे घरी विठ्ठलाचे पाय, तर ज्याचे घरी म्हैस त्याचे घरी काय. मी उत्तर दिलं, ज्याचे घरी म्हैस तो दही दूध खाय, आणि गाय असन माता, म्हैस तर मग मावशीच आहे. म्हणजे गायीच्या उपयोगितेमुळे तिला आपण माता म्हणतो, तर म्हशीच्या उपयोगितेमुळे तिला मावशी म्हणाले काय हरकत आहे. आणि प्रसंगी माय मरो आणि मावशी जगो असं म्हणतो ना साहेब आपण. असे प्रश्न. एका जणानं अलगच प्रश्न विचारला पहा. तो म्हणे स्वप्नात आला माधुरीचा पदर. स्वप्न पहा लोकांचे. एक नवरा सकाळी उठला आणि बायकोले म्हणे तुला माहिती आहे माझ्या स्वप्नात कोण आलं. तर बायको म्हणे माहित आहे. तर म्हणे कोण. तर म्हणे हेमा मालिनी. याच्या स्वप्नात हेमा मालिनी चालती. तुला कसं माहित. म्हणे मला पुढचंही माहित आहे. म्हणे काय झालं. म्हणे एकटी चालती ना. म्हणे याच्या स्वप्नात एकटीच हेमा मालिनी चालते. हा म्हणे तुला कसं माहित. धर्मेंद्र माझ्या स्वप्नात होता म्हणे. अरे आता मला सांगा, स्वप्न पाहायचा ठेका का पुरुषानंच घेतला आहे का. बायाने स्वप्न कवा पहा. मी माझ्या बायकोला सांगितलंय पाय म्हणलं सपन, पण फक्त सपन पाय. सपन पाहायला का पैसे लागते का. एक स्वप्न तर फार कोणातरी टीव्हीवर नाट्यरूपात आलं तर तुम्ही पाहिलं असन. फक्त मी सांगितल्यानंतर त्याचा क्लायमॅक्स तुमच्या लक्षात आला तर बाजूवाल्याच्या कानात नका सांगू, नाही तर आमच्या रामदास सारखं होईल. एकदा मास्तरनं मला प्रश्न विचारला, मी उत्तर द्यासाठी उभं व्हायला गेलो. मी अभ्यासात हुशार होतो, तुमच्या ध्यानात आलंच आता. रामदासनं माझ्या कानात सांगितलं, म्हणे मिर्झा आपला मास्तर हिची भिन पागलच आहे म्हणे. मास्तरले वाटलं का त्यानं मला जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर रामदासनं माझ्या कानात सांगितलं. मास्तर म्हणे त्याला नको सांगू, तो हुशार आहे, त्याला ते पहिलेच माहित आहे म्हणे. पण हा रामदास आहे, रामदासी नाही पण आमचा मित्र रामदास आहे. तुम्हाला सांगतो अवस्था. हा तर मी काय म्हणालो होतो, स्वप्न कसं असते. 3 मित्र जमले एका ठिकाणी. करता कार्य म्हणे पार्टी करा म्हणे. म्हणे कोणती. म्हणे बीजेपीची. काही दम राहिला का म्हणे तिच्यात. मग पहिला म्हणे काँग्रेसची लागली म्हणे रस्त्याने. मग तिसरा काय म्हणे बासुंदीची करू म्हणे. म्हणजे या 2 पार्ट्यापेक्षा ते बरी. खावा पिके रंगला. आणलं 3 लिटर दूध टाकलं गंजात. गंज ठेवला गॅसवर. पहा उकंड्याची दशा पालटते. उकंडा म्हणजे उकिरडा. उकंड्याची दशा पालटते. या गॅसची दशा पालटली. 15 वर्षाआधी 5-6 जण बसून असले. एखाद्यानं का म्हणलं गॅस, तो लोक रुमाल काढे, नाकाले लावे. कुठून आला, कोणाचा होय, साधारणतः काय खाल्लं असं, त्याची पॅथॉलॉजी सुरू होऊन जाय तिथं. आणि आता प्रत्येकाच्या घरी गेल्यावर पहिला प्रश्न असतो का तुमच्या घरी गॅस आहे का. झाली बासुंदी तयार. 3 लिटर दूध 3 लिटर दूध 1 लिटर झाला म्हणजे बासुंदी तयार झाली. मग 4 गिलास भरली. ते 1-1 गिलास पेले. मग 1 गिलास उरला तर कोणा प्यावं. असं ठरलं का 1-1 तास तिघांना झोपायचं आणि ज्याले चांगलं सपन पळण त्यानं प्यायचं. मग 1-1 तास तिघे झोपले कायचे कोणतं सपन सांगावं याच्या घोरात चेतेच लेखायचे. आणि 1 तासाला बटन दाबल्यासारखे उठून बसले. पहिला म्हणे माझ्या स्वप्नात आले म्हणे प्रभू रामचंद्र मला अयोध्येला घेऊन गेले म्हणे. दुसऱ्यानं पाहिलं की यानं तर लेखानं 7वा अवतार धरला. मग त्यानं 8वा अवतार धरला. तो गायले मागला तो म्हणे माझ्या स्वप्नात म्हणे भगवान कृष्ण मला मथुरेला घेऊन गेले म्हणे. तिसऱ्यानं पाहिलं का सारे अवतार यायनच घेतले. आपल्याला राम भक्त हनुमानाशिवाय पर्याय नाही आता. तो म्हणे माझ्या स्वप्नात बजरंगबली, त्याच्या हातात गदा. मला म्हणलं म्हणे उठन चाल पे बासुंदी. उठलो म्हणे गट्ट बासुंदी पिऊन घेतली म्हणे मी. बाकीचे म्हणे गध्या अबे बासुंदी तर नंतरही बनवली असते म्हणे आपण, पण देव आले होते उठवलं असतं दर्शन झाले असते म्हणे. आवाज तर द्यायला पाहिजे होता. हा म्हणे नड्डा फाटेपर्यंत बोंबललो पण तू अयोध्येले हा मथुरेले. आणि मा काय आवाज जाते रे म्हणे तिथपर्यंत. याले म्हणते स्वप्न. तर स्वप्नात आला माधुरीचा पदर. स्वप्नात आला माधुरीचा पदर. उठून पाहतो तर फाटकी चादर. मी त्याला उत्तर दिलं फालतूस म्हणलं तू करतं भादर भादर. भादर भादर करणे बडबड करणे. फालतूस म्हणलं तू करतं भादर भादर. म्हण तिले मदर आणि कर तिचा आदर. मग असे प्रश्न या हिशोबाचे प्रश्न. ज्याच्या मनात जे आलं ते विचारलं. मला जे वाटलं ते उत्तर दिलं. कूड पाहून मातर आणि पोट पाहून पातर. या हिशोबानं उत्तर पहा. एक जण म्हणे मिर्झा साहेब तुम्ही पुड्या काहून सोडता. याले कसं माहित. तुमच्यात अजून ध्यानात नाही आलं. तुम्ही पुड्या काहून सोडता मिळालं तुम्ही बांधून ठेवल्या म्हणून. एक जण म्हणे गजानन महाराज चिलीम का ओढायचे. आता मला कसं माहित राहीन ते. मी का त्याच्या संग गोया खेळलेला माणूस हा. ते कवा झाले मी कवा होऊन राहिलो.
गजानन महाराज चिलीम का ओढायचे? मी उत्तर दिलं, म्हणलं ते अधर्माचा तंबाखू जाळायचे आणि त्यातून धर्माचा धूर काढायचे. लगे रहो मुन्ना भाई, लगे रहो. एक जण म्हणे तुम्ही ज्ञानेश्वर महाराजासारखी भिंत चालून दाखवता काय? मी म्हणलं तुम्ही चांगदेवासारखे वाघावर बसून येता काय? आणि एका मड्डू मास्टरने प्रश्न विचारला, म्हणे मिर्जा साहब तुमको इंडिया के क्रिकेट टीम का कप्तान बनाया गया तो क्या तुम मैच फिक्सिंग करेंगे? मैं उत्तर दिलं, देशभक्ति की गर्मी जो मुझ में है वो मई और जून में नहीं, और मैच फिक्स मैं क्यों करूं? हरामखोरी मेरे खून में नाही. आणि ह्या दारू पिणाऱ्या लोकांचं काही खरं नाही. एका दारू पिणाऱ्याने मला प्रश्न विचारला, रम्मे राम हिस्की में विष्णू देशी में हनुमान तो गावरानी में क्या? मला तर असा राग आला का असं वाटे का त्याच्या पत्त्यावर जाव, त्याच्या उरावर बसाव, त्याची छाती फाडाव आणि त्याचा रगत प्याव. पण म्हणलं भाऊ हे सतयुग न हे कलियुग आहे, हे आपल्यावर 302 लावते. मग मी त्याला प्रश्नाला उत्तर दिलं. आणि दारू पिणाऱ्याचं काही खरं नाही. एक दारू पिणारा रोज बिअर बार मध्ये जाईन, त्याला म्हणे 2 पेग आण. वेटर म्हणे पहिले एक आणतो मग दुसरा आणतो. नाही, ऍट ए टाइम 2 आण म्हणे. मग हा पेग एक समोर ठेव, एक बाजूला ठेव. ऍट ए टाइम 2 पेन चालला जाय. तुम्ही साहेब तुम्ही असं कोण करता म्हणे? अरे म्हणे एक महा आणि एक माझ्या दोस्ताचा. कुठे आहे म्हणे दोस्त? मेला म्हणे तो. म्हणे मग त्यानं वचन घेतलं होतं म्हणे माझ्यापासून का मेल्यानंतर त्याच्या नावाचा एक पेग मी घेईन, त्याचा होय म्हणे. तो रोज 2 पेग घे, स्वतःचा आणि दोस्ताचा. 6 महिनेपर्यंत 2 पेग पेला, मग आला एका पेगवर. वेटर म्हणे साहेब आपल्या दोस्ताच्या पेगचं काय झालं म्हणे? त्याचाच होय म्हणे. हा आपण सोडली म्हणे दारू. तुम्ही दारू काय गमती समजता का? एक नवरा इतका दारू पे का त्याला सूद नाही राहत. बायको म्हणे तुम्ही म्हणे एक तर दारूले सोडा नाही तर मले सोडा. नवरा म्हणे सोडलं. तो म्हणे कोण आले? तो म्हणे दारूले. म्हणे कवापासून? आतापासून. कवापर्यंत? पाहू म्हणे. ते सोडली मग दारू. मग दुसऱ्या दिवशी दिवसभर तो राहिला, दारू पिला नाही. संध्याकाळ झाली तर पाय लटलट करायला लागले. त्याला वाटलं एक पेग घेऊन घेऊ. बायकोच्या लक्षातच येते का एक पेग घेतल्यावर थांबते का? त्याला पुन्हा वेग आला. मग पहिले क्वार्टर पोटात गेलं आणि जे हेड क्वार्टर पोटात गेलं मग लागला डुलाले. याला वाटे आता कसं करावं. मग गेला पान ठेल्यावर 4-5 सितारच्या पुळ्या घेतल्या, फाडफूड केल्या, तोंड टाकल्या, मस्त चावत घरी. घरात गेल्याबरोबर जिना चढवून वर बेडरूम मध्ये. बायकोला वाटलं नवरा कसं असलं नवरा होय, आल्यावर त्याचा हिशोब घ्यायला लागला. बायकोनं कामधंदे सोडले, बेडरूम मध्ये आली, असे पायऱ्या चढून वर हा आतमध्ये गेला. आणि यानं काय केलं, बायकोले ओळखून यावं म्हणून टेबलावरची डिक्शनरी ओढली, उघडून असं वाचून राहिला. बायको वर गेली, याले पाहिलं तिनं, दारू पिऊन आले म्हणे तुम्ही. तुम्ही इतक्या दुरून कसं ओळखलं? अरे हे म्हणे तुम्ही सुटके सोडून काय करून राहिले म्हणे. दिल्लीले का ना ते डिक्शनरी सोडून ते सुटके सोडले, तेच बसला वाचत आपला. तर दारू पिणं वाईट आहे तुम्हाला सांगतो. मी गोष्टी दारूच्या कोणाला, पण मी जन्मात दारू पित नाही. कारण एका माणसाला सांगण्यात आलं का तू दारू पे, या बाईवर बलात्कार कर, या माणसाचा खून कर, या 3 मधून कोणता तरी एक गुन्हा कर. त्याला वाटलं दारू आपला मर्डर करणं वाईट, बलात्कार करणं वाईट. 2 गुड घेऊन घेऊ. मग 2 गुड घेतल्यावर एक बोटल गेली पोटात चांगली वाटली तर, आणि मग त्या बाईवर त्यानं बलात्कार केला आणि या माणसाचा मर्डर करून टाकलं. तुम्हाला सांगतो तर दारूने एवढा गुन्हा होते. आणि हा दारू पिणारा मला विचारते रम्मे राम हिस्की में विष्णू देशी में हनुमान तो गावरानी में क्या? मी त्याला उत्तर दिलं, न रम्मे राम न हिस्की में विष्णू देशी में हनुमान कहां से आएगा, न जाने मेरे देश के लोगों में धर्म का अभिमान कहां से आएगा. एक शेवटचा प्रश्न त्याला लागून असलेली कविता. मला यानं एकाने विचारला प्रश्न, अमरावतीजवळ रहाटगाव नावाचं गाव आहे. तो म्हणे मिर्झा साहेब तुम्ही मुसलमान असून देशभक्तीच्या कविता का लिहिता? अरे म्हणलं भाऊ 2 जोडे मार. पण असा प्रश्न नको विचारू. मला सांगा देश का याच्याच बापाचा आहे का? आणि महाबाप का पाकिस्तानात पैदा झाला का? अरे महाबापाचा जन्म झाला 1921 साली आणि पाकिस्तानचा जन्म झाला 1947 साली. मग मोठा कोण? महाबाप. महाबाप अख्ख्या पाकिस्तानापेक्षा मोठा आहे. आणि हा मला म्हणते तुम्ही मुसलमान असून देशभक्तीच्या कविता का लिहिता? मला अजून हिंदू मुसलमानातला फरक नाही समजला. लोक मला विचारते हिंदू मुसलमानाचे संबंध कसे. मी सांगत असतो का मुसलमान म्हणजे प्लायवूड, हिंदू म्हणजे सन्माय का. दिल्लाची बिन फेविकॉलनं चिपकून तो यायला अलग करून दाखवा बरं. हाई फाटते थोई फाटते पण एकमेकाची साथ नाही सोडत. धर्माची खरी व्याख्या आहे धर्म ना हिंदू मुस्लिम, धर्म ना बुद्ध जैन, धर्म चित्त की शुद्धता, धर्म शांती सुख चैन. पण लोक धर्माला घेऊन बेचैन जास्त. एका माणसानं जोडे बाहेर काढले, देवळात गेला, एक डाकू आला, याच्या छातारावर 2 गोळ्या मारल्या, याचा जीव नाही जाय. कोण रे म्हणे भाऊ तो जीव कोण नाही जात? कसा जाईल म्हणे? जीव इथं आहे का म्हणे? जीव तो जोड्यात आहे म्हणे. हे होय धर्म, लोकांनी समजून घेतलेला धर्म. एक माणसाची परिस्थिती खराब, गेला एक दिवस देवळात, कवाच देवळात जाय नाही.
याला वाटलं देव तर दयाळू असते, तर गेला एक देव देवळात. देवाली म्हणे, मूर्तीले म्हणे, देवा म्हणे माझी परिस्थिती खराब आहे, दे ना म्हणे एखादी लाटरी लावून. आता देवाला वाटलं कोणत्या काय निमित्तानं आला तर खरी आपल्या ह्याच्यात कह्यात जरासा. मग देव बाहेर आले मूर्तीच्या. काय म्हणतो म्हणे, 4-5 लाखाची लाटरी लावून द्या ना म्हणे. देव, आता देवाला एकच शब्द माहिती आहे, तथास्तु. देव म्हणे तथास्तु. मग हे बाबाजी चालले गेले. 6 महिन्यात तुला लाटरी लागून देईन म्हणे. 6 महिन्याच्या ऐवजी वर्षभर वाट पाहिली, पण लाटरी काही लागली. पण देवळात नाही आला पठ्ठा. पण जेव्हा लाटरीच नाही लागली तर पुन्हा देवळात. काय म्हणे, देवा माणसं खोटं बोलते, तू खोटं बोलून राहिला. देवाला राग आला. काय म्हणतो म्हणे, तू लाटरी नाही लागली ना म्हणे, 6 महिन्याच्या ऐवजी वर्ष झालं म्हणे. देव म्हणले का लाटरीचं तिकीट तर काढा म्हणे पहिले, तर ते मीच काढून देऊ तुले. याले म्हणते असेल माझा हरी तर देईल पलंगावर. लोकांच्या डोक्यात हे हिंदू मुस्लिम हेच भेद फिरत राहते. निदा फाडली, पाकिस्तानला गेला, वापस आला. पत्रकारांनी त्याला विचारलं, तिथं सारे म्हणे हिरवे लोक आहे, इथं भगवे आहे, हिरवे आहे, काळे आहे, निळे आहे, पिवळे आहे, क्रीम कलर आहे. इथं सारा जागड बुत्ता आहे म्हणे. तिथं परिस्थिती कशी आहे त्यानं 4 ओळी सांगितल्या. इंसान में हैवान यहाँ भी है वहां भी है, अल्लाह निगेबान यहाँ भी है वहां भी है, हिंदू है मजे में, मुसलमान मजे में, इंसान परेशान यहाँ भी है वहां भी है. म्हणजे माणसाले परेशान करणारा कोणताही धर्म असो तो धर्म नाही. माणसाले शांत ठेवणारा, माणसाच्या मनावर कंट्रोल ठेवणारा, त्याला आपण धर्म म्हणतो. आणि हा मला म्हणते का तुम्ही मुसलमान असून देशभक्तीच्या कविता का लिहिता. मला हिंदू मुसलमानाचा फरक समजला नाही. मी तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो. भरतबुवा रामदासी साहेबाचा रक्तगट जर ये असन आणि महारक्तगट ये असन तर त्याचं रक्त मले चालते, महारक्त त्याला चालते. पण शास्त्रोक्त पद्धतीनं जर हिंदू आणि मुस्लिम मध्ये भेद असता तर त्याचं रक्त मले दिलं तर महाजांगड बुकता, महारक्त त्याला दिलं तर त्याचा जांगड बुकता. पण होते का साहेब असं, हिंदूसाठी मुसलमान रक्त देऊन राहिला, मुसलमानसाठी हिंदू रक्त देऊन राहिला. मग हे भांडणं होय कायचे, तर हे भांडणं आमदारकीचे आहे, हे भांडणं खासदारकीचे आहे, दुसरे कोणतेच भांडणं नाही. या भांडणातून तुम्ही अलग राहा. मला सांगा, सचिननं सेंचुरी मारली तर काय रामदासी महाराजालाच मजा येते का, मली मजा येते. इरफान खाननं विकेट घेतली तर काय कोणता राऊत आणि कोणता मिश्रमच नसते काय, किंवा कोणता मिर्झाच नसते काय. साऱ्या समाजाचे, साऱ्या धर्माचे. सानिया मिर्झाचे फोटो, मी मिर्झा म्हणलं, लोक म्हणते सानिया मिर्झा कोण आहे तुमची. मला वाटतं का मीच फेमस आहे. सानिया मिर्झा माय निघाली तुम्हाला सांगतो. तर मला सांगा, तिचं कौतुक कुठं पाकिस्तानात होऊन राहिलं का, तिचं कौतुक या हिंदुस्थानात होऊन राहिलं. आणि हे लोकच अलग आहे. लोक म्हणते तुम्ही मुसलमान असून देशभक्तीच्या कविता का लिहिता. मी त्याला उत्तर लिहून पाठवलं. जरी असली माझ्या आचारात मुसलमानी, भारतीय माणूस मी, विचारानं हिंदुस्थानी. जरी असली माझ्या आचारात मुसलमानी, भारतीय माणूस मी, विचारानं हिंदुस्थानी. मी म्हणतो भाऊ ज्या देशाचं खाव त्याचंच म्हणाव गाणं, त्याचेच गुणगाव. अरे भारतात जन्मलो भारतातच मराले, डुकर होय का आपण चिखलतोंडात भराले. भारतात जन्मलो भारतातच मराले, डुकर होय का आपण चिखलतोंडात भराले. अरे ज्या फांदीवर बसलो तिलेच जर कापू, पागल म्हणतील ना लोक आपल्याला बापू.